नमस्कार सर्वांचं वैशालीज रेसिपीमध्ये मी मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला अत्यंत टेस्टी असा गुलाबजामुन फ्लेवरचा केक दाखवणार आहे। तर त्यासाठी मी इकडे आपलं घरातलंच एक पातेलं घेतलेलं आहे आणि त्याला मी तूप लावलेलं आहे आणि थोडासा मैदा टाकून त्याला मी डस्ट करून घेतलेलं आहे, जेणेकरून आपला जो केक आहे तो व्यवस्थित बाहेर पडेल। तर आता इथे मी एक टोप घेतलेला आहे, त्यामध्ये आपल्याला तूप किंवा मग तुम्ही बटर देखील घेऊ शकतात, तर ते आपल्याला घ्यायचं आहे। इथे मी 1/3 कप इतकं तूप घेतलेलं आहे। हे जे तूप आहे ते मी थोडंसं सॉफ्ट घेतलं आहे। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही अगदी वितळलेलं तूप देखील घेऊ शकतात, तरी देखील हा जो केक आहे तो खूप छान बनतो। आता हे थोडंसं कडक असल्यामुळे मी थोडंसं सॉफ्ट करून घेणार आहे। यातच मी आता पिठी साखर टाकून घेणार आहे। तर पिठी साखर आपल्याला किती टाकायची? 1/3 कपला 1 टेबलस्पून कमी इतकी आपल्याला पिठी साखर टाकायची। ही जी पिठी साखर आहे ती आपल्याला चाळणीने चाळून घ्यायची, म्हणजे ह्या बघा वरती ज्या गुठळ्या असतात त्या देखील आपण फोडून घ्यायच्या आहे। मग छान असं फ्लफी आपलं बॅटर बनवून रेडी होतं। आता हे जे तूप आणि साखर आहे ते आपल्याला फेटून घ्यायचं आहे। तूप जर तुमचं लिक्विड फॉर्ममध्ये असेल तर ही जी प्रोसेस आहे ती तुमची लगेचच होते, त्याला जास्त कष्ट तुम्हाला घ्यावे लागत नाही। आता इथे मी अर्धा कप इतकं दही घेतलेले। हे जे दही आहे ते आपल्याला यात टाकून घ्यायचं आहे या मिश्रणामध्ये आणि छान असं ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। दही टाकल्यानंतर लगेचच हे जे साखरेचं मिश्रण आहे ते छान असं पातळ बनतं। साखर त्यात लगेचच वितळण्यास सुरुवात होते। अर्धा कप दही मी इकडे बाउलमध्ये टाकून घेतलेले आणि ते आपल्याला फेटून घ्यायचं आहे। जोपर्यंत ही जी साखर आहे ती छान अशी वितळत नाही तोपर्यंत आपल्याला हे याच पद्धतीने फेटून घ्यायचं आहे। एकाच डायरेक्शनने आपल्याला फेटायचं आहे, म्हणजे त्यात एअर क्रिएट होते आणि आपलं जे केकचं बॅटर आहे ते मस्त असं स्मूथ बनतं आणि केकही आपला खूप छान फुलतो। आता याच पद्धतीने बघा मी हे मिश्रण फेटून घेतलेले। आता इथे मी पाऊण कप इतका मैदा घेतलेला आहे आणि त्यात आपल्याला ½ टीस्पून प्लस 1/8 टीस्पून बेकिंग पावडर आणि ½ टीस्पून प्लस 1/8 टीस्पून बेकिंग सोडा टाकून घ्यायचा आहे। समप्रमाणामध्ये आपल्याला बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा यात टाकायचा आहे आणि हा जो मैदा आहे तो देखील आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचा आहे, म्हणजे एरेशन क्रिएट होऊन आपला जो केक आहे तो मस्त असा फुगतो। मी ज्या टिप्स तुम्हाला सांगते त्या टिप्स तुम्ही फॉलो करायच्या आहे, म्हणजे तुमचा केक मस्त असा एकदम फ्लफी बनून तयार होईल। बघा आता हा जो मैदा आहे तो मी या पद्धतीने चाळून घेणार आहे। बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा देखील यात टाकल्यामुळे काय होतं, संपूर्ण मिश्रणामध्ये एकसारखी अशी बेकिंग पावडर आणि सोडा मिक्स होतो, कुठेही ते कडवटपणा त्याचा आपल्या केकमध्ये येत नाही। आता इथे मी मिल्क पावडर घेतलेली आहे। ही मेन इन्ग्रेडियंट आपल्या केकमधला आहे आणि गुलाबजामची टेस्ट आपल्या केकला येते। तर ती देखील आपल्याला पाऊण कप इतकीच घ्यायची आणि ती आपल्याला या मैद्याच्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायची। नंतर यात आपल्याला वेलचीची पूड टाकायची। याने कंप्लीट गुलाबजामचा फ्लेवर यामध्ये ॲड होणार आहे। खूप छान असा केक चवीला लागतो। तुम्ही नक्की ट्राय करा। रेसिपी अतिशय सोपी आहे, घरगुती साहित्यातनं बनते आणि तुम्हाला 100% ती आवडणार आहे याची मी तुम्हाला गॅरंटी देते। आता आपल्याला यामध्ये दूध ॲड करायचं आहे। दूध आपल्याला 1/4 कप इतकं ॲड करायचं आहे। थोडं थोडं करून आपल्याला ते ॲड करायचं आहे आणि हे जे बॅटर आहे ते आपल्याला रेडी करून घ्यायचं आहे। अशाच नवनवीन रेसिपीजसाठी तुम्ही बेल आयकन दाबायला विसरायचं नाही आहे। त्याचबरोबर चॅनल देखील सबस्क्राईब करायचं आहे। तुम्हाला काही नवीन सजेशन द्यायचे असतील तर ते देखील तुम्ही देऊ शकतात। नवीन कुठल्या रेसिपीज तुम्हाला बघायला आवडतील ते देखील तुम्ही मला कमेंट करून सांगू शकतात। आता बघा हे बॅटर आपल्याला एकाच डायरेक्शनने फेटायचं आहे, अपोजिट डायरेक्शनने फेटायचं नाही आहे, नाहीतर मग आपली जी बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा जो ॲक्टिवेट झालेला आहे आणि त्यामध्ये जी हवा भरलेली आहे ती हवा निघून जाते आणि मग आपला जो केक आहे तो जागीच बसतो, तो फुगत नाही। खूप छोट्या छोट्या टिप्स असतात पण त्या आपल्या रेसिपीवर खूप परिणाम करतात, म्हणून या ज्या मी तुम्हाला काही टिप्स सांगते त्यांना तुम्ही नक्की फॉलो करा। आता हा जो केक आहे तो आपल्याला 180 डिग्रीला 35 मिनिट्ससाठी बेक करून घ्यायचा आहे। आता यासाठी आपल्याला सिरप बनवायचं आहे। त्यासाठी मी ते 3 टेबलस्पून इतकं साखर घेतलेली आहे आणि आपल्याला यामध्ये साखर बुडेल इतपत पाणी टाकून घ्यायचं आहे। बघा आपला केक इथे 35 मिनिटानंतर बेक होऊन तयार झालेला आहे। किती छान सुपर सॉफ्ट आणि स्पॉन्जी तो बनलेला आहे। स्पॉन्ज बघा किती फुगलेला आहे, खूप मऊसूत असा तो बनलेला आहे। आता आपण जे सिरप बनवलेलं आहे त्या सिरपने आपल्याला हा जो केक आहे तो सोक करून घ्यायचा आहे। सिरप उकळत असताना मी त्या पाण्यामध्ये वेलचीचे टरकले देखील टाकले होते, त्यामुळे त्याचा एक फ्लेवर या सिरपमध्ये येतो आणि आता या सिरपने आपण केक सोक केल्यानंतर तो आपण कट देखील करून घेणार आहोत। तुम्ही बघाल किती छान असं तो सॉफ्ट बनवून तयार झालेला आहे। संपूर्ण साईड्सने आपल्याला हे जे सिरप आहे ते टाकून घ्यायचं आहे, म्हणजे आतपर्यंत तो छान भिजला जातो आणि त्याची चव खूप छान लागते। नक्की ट्राय करून बघा। आता मी तुम्हाला याचा एक पीस कट करून दाखवणार आहे। बघा किती छान असा सॉफ्ट आतपर्यंत तो मस्त सोक झालेला आहे केक
आणि किती छान असा जो अगदी गुलाबजामचाच तुम्हाला फील येणार आहे. बघा तुम्ही, हे बघा तुम्हाला मी आता हा पीस काढून दाखवते. आहे की नाही मस्त असा गुलाबजाम फ्लेवरचा सुपर सॉफ्ट असा केक. तर रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.